यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव 2024-25 अंतर्गत केंद्र पातळीवरील क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धांचे जिल्हा परिषद केंद्र शाळा आंबेठाण या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते। लहान गट 1 ते 4 व मोठा गट 5वी ते 8वी या गटात या स्पर्धा संपन्न झाल्या। लहान गटात चमचा लिंबू, बेडू कुड्या, लांब उडी, उंच उडी, 50 मीटर धावणे, वक्तृत्व भजन, खो खो या स्पर्धा खेळवल्या गेल्या। मोठ्या गटात 100 मीटर धावणे, उंच उडी, लांब उडी, थाळीफेक, गोळाफेक तसेच खो खो, कबड्डी, लंगडी, आट्यापाट्या यांसारखे खेळ खेळले गेले। याशिवाय सांस्कृतिक स्पर्धांमध्ये लोकनृत्य, भजन, प्रश्नमंजुषा, कविता गायन यांसारखे खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। आंबेठाण केंद्रातील आंबेठाण, बिरदवाडी, वराळे, वाकी, खुर्द, रोहकल, बोरदरा, सोळवण, दवणे, मळा, पिंपरी खुर्द, गोनवडी, ठाकरवाडी पूर्व, ठाकरवाडी पश्चिम या 12 शाळांनी सहभाग नोंदवला। अतिशय खिलाडू वृत्तीने या स्पर्धा खेळल्या गेल्या। मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन आंबेठाण केंद्र शाळेने यशस्वीपणे पार पाडले। या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाच्या खेळाडूंना बीट पातळीवरील खेळण्यास संधी मिळेल। या स्पर्धेसाठी मुलांना प्रोत्साहन म्हणून प्रशस्तीपत्र व ट्रॉफीचे सौजन्य खेड तालुका युवसेना उपतालुका प्रमुख शिवभक्त सचिन पडवळ, त्याचप्रमाणे करंजे विहरे विकास सोसायटीचे चेअरमन श्री रामदास शेठ काळेकर यांनी दिले होते। दोन्ही मान्यवरांचे केंद्रातील सर्व शिक्षकांनी आभार व्यक्त केले। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत मुख्य संपादक संतोष लांडे। पंचायत समिती खेड शिक्षण विभाग यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव केंद्रीय क्रीडा स्पर्धेसाठी सर्व उपस्थित विद्यार्थी आज या ठिकाणी 2 दिवसापासून अनेक स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतला आणि विशेष करून या ठिकाणी ज्यांचे प्रथम क्रमांक आले, ज्यांचे द्वितीय क्रमांक आले आणि ज्यांचे तृतीय क्रमांक आले, या ठिकाणी 3 क्रमांकामध्ये या ठिकाणी बक्षीस वितरण झालं। परंतु अनेक त्या ठिकाणी सहभाग अनेक व्यक्तींनी किंवा अनेक लहान मुलांनी त्या ठिकाणी घेतला आणि त्यांना घडवण्याकरता सर्व शिक्षक वृंदांनी ज्या ठिकाणी प्रयत्न केले, परंतु काही विद्यार्थ्यांना अपयश आलं असेल। परंतु या ठिकाणी अपयश आल्यानंतर कधीही खचायचं नसतं, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे। या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की आमच्या बोरदरा शाळेमध्ये देखील अनेक लहान मुलं आहेत। शाळेचा पटसंख्या जरी लहान असली तरी त्या ठिकाणी अनेक मुलांचे नंबर या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्या शिक्षकांनी या ठिकाणी प्रयत्न केले त्यांचं देखील या ठिकाणी मी आभार मानतो। आणि एक ठिकाणी छोटंसं उदाहरण सांगतो की आपल्या लता खरे त्या बारामती मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 65 वयाच्या लता खरे या सहभागी झाल्या होत्या। का तर परिस्थिती पुढं कशाची झुंज द्यायची, त्या ठिकाणी त्यांचे पती आजारी होते आणि दवाखान्यामध्ये भरपूर असा खर्च करायचा होता। त्या ठिकाणी ती 65 वर्षाची महिला मॅरेथॉनच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाली आणि तिचा प्रथम क्रमांक आला। त्या ठिकाणी म्हणजे परिस्थिती आणि या ठिकाणी अपमान किंवा अपयश यामधून माणूस शिकतो आणि भविष्यामध्ये पुढे जात असतो। त्यामुळे आजच्या ज्या विद्यार्थ्यांचे नंबर आले नसतील त्यांनी देखील अशी निश्चय करा की आपण भविष्यामध्ये आपला नंबर 100% पुढे जाऊन प्रयत्न करून विद्यार्थ्यांना शिक्षकांनी देखील अजून मार्गदर्शन करून जास्तीत जास्त भविष्यामध्ये स्पर्धा होत असतील त्या ठिकाणी जास्तीत जास्त नंबर येण्याचा प्रयत्न होईल, अशा मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।